इकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवणारी काँग्रेस विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणी ताकद जास्त त्या ठिकाणी पक्षाला जागा देण्यात येणार असं समजतंय। त्यानुसार विधानसभेला काँग्रेस 100 ते 105 जागा, ठाकरे गट 90 ते 95 जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदरात 80 ते 85 जागा पडण्याची शक्यता आहे। तसंच लोकसभेला जागा वाटपात सांगली सारख्या जागेवर झालेल्या चुका टाळण्याचाही महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचं समजतंय। काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही। आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे। आमच्या सहकारी पक्षाबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू। लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे। नेमका फॉर्म्युला काय असणार आहे मवियाचा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काँग्रेस 100 ते 105 जागा, ठाकरे गट 90 ते 95 जागा, राष्ट्रवादी शरद पवार 80 ते 85 जागा। निकष काय असतील? जिथे ताकद तिथे जागा। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि मुंबईत काही भागात काँग्रेसची ताकद अधिक आहे। कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी ठाकरे गटाचा प्रभाव आहे, तर कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग ठाकरे गटांच्या जागा पाहायला मिळतील। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद पाहायला मिळते। लोकसभेच्या जागा वाटपादरम्यान सांगलीसारख्या चुका टाळण्याचाही प्रयत्न मविया करेल। लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक ताकदीने लढवण्याचा निर्धार मवियानं केलाय।